1 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापूर सर्किट बेंच स्थापन करण्याबाबत अधिसूचना काढण्यात आली। त्याला ॲडव्होकेट रणजित निंबाळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। मात्र आज सर्वोच्च न्यायालयानं कोल्हापूर सर्किट बेंचच्या विरोधातील याचिका फेटाळली। सर्वांना न्याय मिळवून देण्याच्या घटनात्मक दृष्टिकोनाशी सुसंगत असा हा निर्णय असल्याचं मत न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि NV अंजारिया यांनी नोंदवलंय। या निर्णयामुळे सर्किट बेंचचं रूपांतर खंडपीठात होण्याचा मार्ग सुकर झालाय। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं कोल्हापूरसह 6 जिल्ह्यातील वकिलांनी स्वागत केलंय। मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावं यासाठी कोल्हापूरकरांनी प्रदीर्घ काळ लढा उभारला। त्यानंतर 1 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापूर सर्किट बेंच स्थापन होण्याबाबत अधिसूचना काढण्यात आली। तर 18 ऑगस्टला देशाचे तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन झालं। मात्र कोल्हापूर सर्किट बेंच स्थापनेविरोधात ॲडव्होकेट रणजित बाबूराव निंबाळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यावर आज न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि NV अंजारिया यांच्या समोर अंतिम सुनावणी झाली। न्यायमूर्तींनी ही याचिका फेटाळून लावत सर्किट बेंचचा निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचा असल्याचं नमूद केलंय। कोल्हापूर सर्किट बेंचमुळे पक्षकारांना न्याय मिळणं सुलभ झाल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय। त्यामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व वकील आणि पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलंय। न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे कोल्हापूर सर्किट बेंचचं रूपांतर खंडपीठामध्ये होण्याचा मार्ग सुलभ झालाय।